आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरे पुन्हा एकदा विदर्भाचा दौरा करतात। गेल्या 2 महिन्यातला त्यांचा हा दुसरा दौरा असेल। गेल्या विदर्भ दौऱ्यात त्यांनी वणी मतदारसंघातून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली होती। त्यामुळे आत्ताच्या दौऱ्यातही काही उमेदवारांची घोषणा होऊ शकते का याची उत्सुकता असेल। येत्या विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी एकला चलो रेचा नारा दिलाय। राज ठाकरेंनी जर विदर्भात आपले उमेदवार दिले तर तिथली राजकीय गणितं कशी बदलतील याची चर्चा सुद्धा त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं रंगू लागली आहे। 17 वर्षांनी जवळपास विदर्भात ते जात आहेत, काही भागांमध्ये विदर्भाच्या, आणि त्यामुळे विदर्भामध्ये ते जाऊन तिथे चाचपणी करून तिथले उमेदवार कोण कुठे असतील, माझ्या अंदाजाने 2-3 ठिकाणी ते उमेदवार जाहीर पण केलेले आहेत तिकडचे विदर्भातल्या 1-2 ठिकाणी। ते आता या दौऱ्यामध्ये ती चाचपणी करतील आणि उमेदवार जाहीर करतील। तर विदर्भामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत। महायुतीनं विदर्भातल्या 45 जागा जिंकण्याचं मिशन यंदाच्या वेळेला हाती घेतलंय। 2019 सालच्या विधानसभेला राज ठाकरेंनी राज्यभरात 110 उमेदवार उभे केले होते, तर विदर्भात मनसेनं फक्त 10 जागांवरती निवडणूक लढवलेली होती, ज्यामध्ये वरोरा मतदारसंघात रमेश राजूरकर उमेदवार होते, त्यांना 34,848 मतं पडली। वणी मतदारसंघात राजू उंबरकरांनी निवडणूक लढवली, त्यांना 16,115 मतं मिळाली। राजुरा मतदारसंघात महालिंग नागनाथ कंठाळे 1,548 मतांसह 5व्या स्थानी राहिले। कारंजा मतदारसंघात पांडुरंग सुभाष राठोड 2,160 मतांसह 5व्या क्रमांकावरती होते। उमरेड मतदारसंघामध्ये मनोज कुमार मनोरंजन बावनगाडेंना 1,790 मतं मिळाली, तर रिसोड मतदारसंघात विजयकुमार वामनराव उम्हाळेंना 586 मतं पडलेली। अकोट मतदारसंघातही मनसेनं उमेदवार दिलेला रवींद्र मधुकर फाटे, त्यांना 792 मतं मिळाली। पुसद मतदारसंघात अभय मधुकर गाडाम यांना 1,302 मतं पडली, तर उमरखेड मतदारसंघात कैलास रामराव वानखेडे यांना 1,015 मतं मिळाली। कारंजा मतदारसंघात सुभाष पांडुरंग राठोड यांना 2,160 मतं पडली। ते 27 आणि 28 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावतीत असतील। विदर्भातल्या 11 जिल्ह्यांचा ते आढावा घेणार आहेत। 2 दिवसात ते हा आढावा घेतील आणि काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्षांनी निरीक्षकांच्या बैठकीत विदर्भाचा आढावा घेतला होता आणि याच अहवालाच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत। निवडणुका जवळ येतात त्याप्रमाणे उमेदवार फायनलायझेशनच्या निर्णयाप्रत येण्यासाठी म्हणून सन्माननीय राजसाहेबांचा हा परत एकदा उद्या आणि परवा असे 2 दिवस संपूर्ण विदर्भातील पदाधिकारी कार्यकर्ते याच्या बैठका घेणार आहेत आणि त्यानंतर साहेब ठरवतील की कुठल्या जिल्ह्यामध्ये उमेदवार द्यायचे। तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला। लोकसभेत महायुतीला नागपूर, अकोला आणि बुलढाणा या 3 मतदारसंघांमध्ये यश मिळालं। आता विधानसभेत राज ठाकरे स्वतंत्र उमेदवार विदर्भात उभे करत असतील तर त्याचा कुणाला फायदा होईल आणि कुणाला फटका बसेल याचे अंदाजही बांधले जाऊ लागले। महाविकास आघाडीची मतं ते घेतील असं मला वाटतं। याच्यामध्ये काँग्रेसची मतं ते घेतील, काही प्रमाणामध्ये शिवसेनेची मतं घेतील, कारण ज्या ठिकाणी ते दौऱ्यात चाललेले तरी शिवसेनेचा उमेदवार आहे प्रामुख्याने तिथे आलेला आहे किंवा त्यांची मतं तिकडे आहेत, त्यामुळे ते या पद्धतीनेच आपले उमेदवार टाकतील जिथे शिवसेनेची मतं फोडता येतील, म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाची। तर मनसेनं स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलेला असला तरी विदर्भात मनसेची संघटना फारशी मजबूत नाहीये। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भात मनसेनं मतविभाजन केलं तर त्याचा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि पर्यायानं महाविकास आघाडीला बसण्याची जास्त शक्यता आहे। त्यामुळे सध्या विदर्भात सुसाट धावत असलेलं मनसेचं इंजिन कुणाला धडक देणार आणि कुणाला विजयाच्या स्टेशनवरती पोहोचवणार याची उत्सुकता आहे।